बाबा, आईनं तर मस्त भजे बनवले जी. एक नंबर बनवले. पाहूनच तोंडाले पाणी सुटलं. मस्त मस्त वाटून राहिले, खाले मस्त लागून राहिले. तुम्ही माय बनवते गिनवते चांगली व स्वयंपाक गिंपाक मस्त बनवते गिनवते चांगली. हा बाई, आता तू बी बनवू लागत जाणं थोडस. तुझ्या मायले 2 कामं करू लागायची. आता मोठी होऊन राहिली तू, थोडस बनवू लागायचं मायले. तेवढीच मदत होती तुझ्या मायले. तिच्या समोर मी म्हणत नाही तुले सोनू, तिच्या समोर म्हणत नाही, कारण की मी बोललो ना तर ते वाली मग अजून वरत चढते तुझ्यावाल्या, म्हणून मी तिच्या समोर बोलत नाही. पण तुले समजायला पाहिजे ना बाई. आता तू 11वीत गेली, तुले काहीच येत नाही ना व सोनू. थोडं थोडं बनवायचं शिकायचं. आ तेवढंच कामी येते. कोणता वेळ कसा येते, कोणता वेळ कसा नाही माहीत पडते का माणसाले. शिकायचं उली 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 उली, जसं जमते तसं. तिले म्हणायचं मायले मध्ये सांग म्हणून. बाबा, आई नाही का मायावर ओरडते निस्ती ओरडत राहते. म्हणून मग मला तिच्या जवळ बसूशाच वाटत नाही. ते निस्ती रागावते, जोरा जोरात ओरडते मायावर निस्ती. हे नाही केलं तू, झाडून नाही टाकलं तू, असं नाही केलं तू, तसं नाही केलं. मग मी त्याच्यासोबत जास्त बोलतच नाही. तुम्ही शिकव जा मला स्वयंपाक कसा बनवा लागते तो. तुम्ही शिकव जा म्हणजे मग मी शिकीन. काय हाय पोरगी कशी आहे? अहो बाई सोनू, मध्ये येते भाजी एक नंबर बनवतो मी. भातही बनवतो, फक्त पोयास येत नाही मला बनवता. तरी बनवतो मी. भाकरी ते कागदावर ठेवून बरोबर बनवतो एक नंबर. हा मला स्वयंपाक गिंपाक येते. उपाशी राहत नाही मी कधीच उपाशी राहत नाही मी. आपलंच बनवायचं. तुम्ही माय गावाला गेली, तुम्हाला घेऊन जाय का नाही ते नागपूरले तिच्या भावाच्या घरी उन्हाळ्यात, तर मी मायवालच बनवू. मग कोणाले मागू नाही ना, कोणाले काही नाही. बनवणं मस्त खाऊ बाई. उपाशी राहत नाही मामी कधी. मग तुम्हाला येते ना, मग तुम्ही मला सांगा. आई सांगत नाही मला बरोबर. हे असंच काऊन केलं, आणि हे इथंच टाकणं, आणि ते तिथंच टाकणं, आणि एवढी सॉक्कल नाही का, आणि तेवढी सॉक्कल नाही का करते आई मध्ये. म्हणून मी पोहून जातो. मग बरं जाऊ. कधी बनवलं ना तर तुला माझ्याजवळ बसवीन मी. भाजी गिजी बनवायच्या वेळेस मग लक्ष देत जातो. तुझी माय कुठं गेली? तुझी माय आपल्याला भजे बनवून दिली, कुठं गेली तुझी मायच्यात? अरे हो गड्या, ते बायाले सांगायला गेली. ते उद्या डोबणं आहे आपल्या वावरात, बायाले सांगायला गेली. बाबा, मी येऊ का वावरात उद्या? मी येतो ना वावरात. मला याच आहे ना वावरात. आपल्या वावरात डोबणं आहे ना, तर मग मी येतो ना. काय लावून राहिले तुम्ही? पयाटी लावत आहे ना बाई. पयाटीचं बियाणं आणलं, तुरी लावतो. तू नको येऊ, काही गरज नाही. बिनफालतू तू नको येऊ. अगो पाण्या पावसाचं आम्ही अटकून राहू, तू अटकून राहायची, बिनफालतू बिमार्गी पडशील. तू नको येऊ. येतो ना जी बाबा, येऊ द्या ना मला. येतो ना मी. येतो ना. अहो नाही बाई, तू शाळेत जा ना उद्या. शाळा असेल ना तुही. नाही हो, उद्या तर रविवार आहे. पण तरी नको येऊ. घरीच राह. येऊ नको, काही गरज नाही याची वावरात. बिनफालतू काही गरज नाही. येऊ नको, घरीच राह. हा दादा, बोल ना. मी आली ना घरी. रोहित ना? हो. अरे बापरे माय बापा. अरे देवा, आता कसं करू का दादा? मग हे नालायक जिथं गेलं तिथं आगच लावते का हे पोट्टा? रोहितनं काही केलं तर नाही? चहा पण माय बिन हिच्या भावाचा फोन काऊन आला आशाच्या? नाही दादा, उद्या जमणार नाही मायवाला येणं. उद्या जमणार नाही. मी परवा येतो. हो येतो. त्याला घेऊन जातो मी. नाही घेऊन जातो. हो आणतो मी. इकडंच आणतो रोहितले. लगेच नालायक पोट्टा आहे ना हे. तिकडे आग लावली यानं, इकडं तर लावलीच. आता तिकडे शिकाले जातो म्हणे कामधाम. आणि तिकडे आग लावली यानं. नाही दादा, तू कायले ठेवतं? नाही मी घेऊन येतो इकडं. नाही माय पोरग माय घरी. बरं बाप्पा. नाही हो. गाव कोणी मारलं गिरलं त्याले तर मग काय करीन बापा? मी एकटे एक पोरग आहे माया. हो बरं. नाही मी उद्या नाही येतो. उद्या वावरात का नाही मजूर लावले आहे, तर परवा येतो मी. सकाळी निघतो ना इथून. हो बरं ठीक आहे. लाईनाच्या घरी ठेव मग. लाईना दादा आहे ना आपला लहान, त्याच्या घरी ठेव. तू या घरी ठेवू नको मग त्याले. हो काऊन काय झालं? तुझ्या भावाले काऊन असं म्हणलं मी येतो बा म्हणून नागपूरले, आणि रोहितले घेऊन जातो म्हणून काऊन काय केलं आता? काय करावं आता? घेऊन या लागते तिथून त्याले. ते एका गुंडींच्या पोरीच्या मागं लागलं म्हणते. ते समाजसेवी काय म्हणते, तिच्या मागं 17 लोक राहते. एका झटक्यात याले उडवून टाकन म्हणते या रोहितले. समजत नाही का? जिथं गेलं तिथं आग लावते पोट्ट रोहित्या. भावाचे त्या बाईचे चांगले संबंध आहे म्हणते. आमने सामनेच घर आहे. हे पाहत असन गच्चीवरून, आणि ते तिचीवाली पोरगी पाहत असन गच्चीवरून. ते मायच्या लक्षात आलं.
ना समजावून सांगितलं मग ते दादाले का त्या भाषाले सांग समजावून. तर मला फोन केला त्यानं, तर ते पोट्टीले पटवलं म्हणते या ना रोहित यानं. सांगा बरं कुठं कुठं मरत जाऊ जी मी एकटी. बहीण माय बिन तर तिथं काही शिकन त्याच्यासाठी पाठवलं तर तिथं आग लावली काही या ना. जाय घेऊन ये ते उद्याच जाय, तू उद्याच जाय त्या पोट्ट्याला घेऊन ये. कशाने काही व्हायच्या पहिले घेऊन ये. वावरात मी पाहतो, मी बाया सांगितले आहे ना, तू ना गेलती ना सांगाले. उद्या मी पाहतो बाया, तू फक्त पोट्ट्याला घेऊन ये उद्या. आजी पण उद्या बाया आहे ना वावरात, परवा घेऊन येतो ना. लायनाच्या घरी ठेवलं ना मोठ्या दादानं रोहितले. राहू दे ना, उद्या नाही जात ना मी, परवा जातो ना. नाही म्हणलं ना तुले, उद्याच घेऊन ये म्हणलं ना तुले. लवकर उद्या सकाळी तयारी कर आणि त्या पोट्ट्याला घरी पाहिजे इथं घेऊन ये त्याले. लवकर घरी घेऊन ये. आणतो बाप्पा, जातो उद्या सकाळी तयारी करतो आणि जातो. रातची रात राहतो आणि परवा घेऊन येतो त्याले. हा जाय उद्या सकाळीच जाय. हा बोल बरं आणे, काय म्हणतो बोल. नाही मामीजी, मी बोलत आहे सागर. राणी नाही होय, माय मोबाईल स्विच ऑफ आहे का नाही, तर चार्जिंगला लावला मी. दिवसभर पुरत नाही ना चार्जिंग त्याची, तर स्विच ऑफ पडला तर लावून दिला मी. राणीच्या मोबाईलवरून बोलत आहो. जवाई बोलत आहे का गडे? बोला ना जवाई, बोला ना. मी म्हटलं मामीजी थोडीशी अडचण होती माईवाली. मी काय म्हणलं, आपल्या राणीले इथं कोणीच नाही आहे ना आता माझ्या सध्याच का नाही. मला कॉलेजमध्ये रेग्युलर जाणं जरुरी आहे, सुट्ट्या जास्त झाल्या का नाही त्याच्यामुळे. काय झालं जवाई? क्लिअर बोला, काय म्हणता तुम्ही, काय झालं? म्हटलं तुम्ही येता का इकडं राणीजवळ या म्हटलं. म्हणजे मला का नाही रेग्युलर ड्युटी करता येते आणि मी बिनधास्त ड्युटी करतो निष्काळजीपणानं. मध्ये 10 वेळा घरी यावं लागते. हे राणीचे फोन येते का नाही, मायवाल्या ड्युटीवर असर पडून राहिला. एक तर रेग्युलर ड्युटी करणं जरुरी आहे, कारण की आता पगार पाणी कसं लोक लय आहे जी मायवाल्या बदली लागणारी. मग शिकलेले भरपूर लोक आहे, पटकन आपण जर हे केलं नाही तर प्रायव्हेट आहे ते, प्रायव्हेट राहिले कॉलेज पटकन काढून टाकते ते लोक. म्हणून म्हणलं मी काय या बा तुम्ही इकडं राणीजवळ. आम्ही जवाई जमत नाही ना जी माई आहे ना, लग्न बी आहे आणि तसंही बी राणीचा बाप मला येऊ नाही देणार. आणि लग्नही आहे ना राहुलचं, पत्रिका तर दिली तुम्हाला, तर माहित आहे सर्व. जमणार नाही मायवालं. कसं करता मग तुम्ही सांगा. आता 10 वेळा येणं जमत नाही माझ्या घरी, आणि अशा याच्या तिले जर एकटं सोडलं तर माय मनही लागणार नाही जी तिकडं. मला ना विचारच आला मामीजी. इकडे आणून दे ना जी, मग इकडे आणून दे ना. आता कामाला आम्ही लागते आमच्या वावराचे बी, आणि लग्नही आहे घरी, पाहिजेच एक जण घरी. आणून द्या तिला, इकडे आणून द्या. पण येते का नाही येते काय माहित का, पहिलेच माय बोलणे तिले टोचाले. तुमचेच काय मामीजी, तिले साऱ्याचेच बोलणे टोचते. पण आता पर्याय नाही ना, ते येऊ का नाही येऊ तिने जाणेच आहे. नाही तर मी 10 वेळा येऊ शकत नाही, माय होत नाही तर माझी ड्युटी चालली जाईल. मग काय करू मग मी. एक तर आईचं बाबाचं घर सोडून आलो इकडं, एवढ्याशा पगारात पुरत नाही बरं मायवालं, तरी राहून राहिलो बाहेर. तिले जाणेच आहे. द्या आणून द्या. आणि तुम्ही काय तिथं राहू नका, मग तुमच्या मायच्याच घरून येणं जाणं करा. इकडे कॉलेजमध्ये एकट्या माणसासाठी काय तेवढा मोठा फ्लॅट करताची. राहू दे ना, जाऊ दे ना, तिला इकडे आणून द्या. पाहतो मी तिला इकडं. हो च्या बहीण बाय बिन, हे बी बरोबर आहे तुमचं. एकटाच इथं येणं जाणं करण्यापेक्षा, एकट्या माणसाला 7,500 देण्यापेक्षा आईच्या घरीच गेलो बरं तिकडं मी. तेवढेच पैसे वाचते की मामीजी, बरोबर आहे तुमचं. हो द्या सोडून, द्या फ्लॅट सोडून द्या तो. आणि तुम्हाला वाटतेस ना तर डिलिव्हरी झाल्यावर लागेच राणीले घेऊन जा ना, तर साध्या रूमा कर जा, दुसऱ्या 2. जमलं तोपर्यंत तुमच्या मायच्या घरी ने जा. आणि नाहीच पटलं तर दुसऱ्या रूमा करायच्या. कायले फ्लॅट करताची. पहिलेच चुकलं तुम्ही घरच सोडा नाही लागत होतं. बरं मग तसं करतो. नाही तसा हा आपल्या मित्राचाच फ्लॅट होय, मला खालीच राहते ह्यो फ्लॅट. तो कोणाला देतच नाही भाड्यानं, पण मी माझ्याजवळचा मित्र आहे का नाही, तर मला दिलं. तो पैसेही नाही घेत म्हणे, पण मला बरं वाटत नाही ना, म्हणून त्याच्यानं मग मी घेतला. मग एक जण होता पहिली इथं, 2 जण नवरा बायको राहिली. तोही त्याचाच मित्र होय. ते चालले गेले पुण्याले, तर म्हणून मग काही खाली होता तर मग मी मागितला. असं आपल्या जवळचाच मित्र आहे, तेवढं काही नाही. डबल येता येते इथं, खालीच राहते त्याचा प्लॉट. ठीक आहे ना, ठीक आहे, द्या तिला आणून द्या. तिला पहिले विचारा काय म्हणते काय नाही तर. विचारपूस करा येते का नाही येत तर. आणि द्या मग आणून. बोलतो मी तिच्यासोबत, बोलतो तिच्यासोबत. येण कशी नाही इथं, कोण आहे कर आले मग. आईच्या घरी पटत नाही तर तिथं वहिनी बी आहे आता आणि आई बी आहे. मी निष्काळजी राहिलो असतं तिथं जर नेलं असतं तर, पण आता मी जात नाही तिथं स्वतःहून. काय म्हणन ते
2 दिवस बाहेर निभाव नाही गेला लागला म्हणून याचा असं नाही म्हणून का आई बाबा म्हणून मी तिथं इले नेतच नाही फालतू डोक्याला ताप होईल माया अजून झगडे त्याच्यामुळे तिथं नेत नाही तुमच्याजवळ पाठवून देतो तिले त्याच्याशिवाय पर्याय नाही आहे ना दुसरा तुमच्याजवळ घेऊन येतो 1-2 दिवसात बरं बरं चालन जावाई ठीक आहे या तुम्ही याच्या वेळेस मध्ये फोन करता चालत या पोट्ट्याचा फोन येतच नाही काय व सागऱ्याचा फोन घेऊन येत नाही तुले फोन करतच नाही का मध्ये तर करतच नाही म्हणा तो पोट भांडण झालं भांडण करून गेलं तेव्हापासूनचा मला एक कॉल नाही केला त्यानं पण तुले नाही करत का आलता ना जी आलता आलता फोन घेऊन आलता त्या दिवशी काम पडलं म्हणजे करते फोन नाही तर माय कुठची ना बाप कुठच्या आणि बहीण कुठची आलता त्या दिवशी फोन घेऊन आलता आला होता बापा तिले हाय ना जी राणीले हाय ना त्याच्या बायकोले काय आहे राणीला काय झालं आता आधी गरोदर आहे ना ते आता गरोदर आहे तो सांगे बाबा सागऱ्या त्या दिवशी आपली बाई गेली नाही का संध्या तर फोन आला होता तर मी बोलली का नाही त्याले मी म्हटलं का रे बहीण घेईन काही आहे नाही का म्हटलं बायको सारा आहे का तुझ्यासाठी तर म्हणे आई म्हणे दवाखान्यात ऍडमिट केलं होतं म्हणे राणीले डॉक्टरनं सांगितलं म्हणे हाय बा म्हणून तिथे गरोदर आहे खरं ते तर म्हणून आलो नाही म्हणे येणं नाही झालं म्हणे मायवालं नाही तर येत होतं म्हणे मी असं सांगे बाप्पा त्या दिवशी खरं का खोटं तर नाही असं घिसून म्हणा त्याच्यावालं हे चालू होतं ना आपलं इलाज चालू होता ना इकडून गेला बाबा इलाज चालू केलं त्यानं नाही चांगली गोष्ट आहे म्हणा राहिलं गेलं तर चांगली गोष्ट आहे म्हणा पण त्या पोरीची काय गॅरंटी आहे वसवी ते पोरगी बरोबर नाही बा तू काही तिले ना हे नाही आहे वडण चांगलं नाही आहे पोरीले त्या सागरच्या बायकोले बिलकुल वडण चांगलं नाही आहे बरं माय तर चांगली आहे तिची वाली माय आली मी आता 2-3 वेळा पाहिलं तिच्या मायसोबत बोललो माय चांगली बापही चांगला वाटला बापासोबतही लय वेळा भेटलो आता इथं तहसील मध्ये की तिचा बाप की भेटते ना मला मग भेटते ना बोलते चांगला चांगले लोक देतो हे पोट्टी काऊन असे आहे तर काय माहित सागराची बायको माय बाप की चांगली आहे माय बाप की चांगले आहे माय बरी आहे मला असं वाटे पहिले का मायची वडण असन बाईले मायसारखीच असं नाही तर बाबा आणि असं पण तिच्या बापासोबत तर काही आपण बोललोच नाही म्हणा जास्त पण माय चांगली वाटली मला तिची तिच्याविषयी सांगितलं ना मी राणीविषयी 1-2 वेळा तर चुपचाप मोठू ऐकून घे नाही तर एखादी असती तर वरपारप केलं असतं आपल्याला तोंडाले पण नाही माय चांगली आहे तिची ते निर्मला बाई आली होती तेही सांगे मला चांगली आहे म्हणे आपली श्वेताई सांगते ना श्वेता आता आपली तिथंच आहे तर श्वेताई सांगते तिची आई चांगली आहे म्हणते आई ते म्हणते मामी चांगली आहे म्हणते म्हणता मामी हेच तशी आहे म्हणते जाऊ दे आता तिले गमेच नाही तर आपल्या घरी तर तिले सर्व सुख सुविधा सर्वच होतं तरी तिले इथं राहतच नव्हतं तर आता काय करतं मग जाऊ दे गेली तर काय करतं मग आता ते पोट्ट तुटलं ना आपल्यापासून पोट्ट तुटाले त्याले आपलाच हे वाटते आपलाच राग करते तो राग कराले मी त्या दिवशी बोललो त्याले तर मला तो फोनही नाही केला त्याले तुले फोन नाही करत आपलाच राग करून राहिला ना तो मी काही काळजी नका करू संध्याचे बाबा 1 नंबरची नेटेरी बाई आहे ते कामात तिले लागते भेव काम नाही करायला पाहिजे तिले आहे तर खायला पाहिजे अशी बाई आहे ते त्याला आज नाही उद्या समजणारच आहे सागरले समजून नाही तर काय किती लपून ठेवून जी ठेवी तिचे वाले हे करीने आज ना उद्या माहीतच पडन त्याले काय माहित का त्याले खाऊ घालते का नाही घालत तर काय माहित आता तर गरोदरच आहे गरोदर राग पोट्ट आहे आपलं साधं सिंपल ते नाही का आपल्यासारखं नाही आहे ते हाय हडवं थोडस सागऱ्या म्हणून तिच्या चाटीत नाही का फसून गेलं ते मला वाटलं होतं पहिले चांगली पोरगी आहे पण काही नाही चांगली पोरगी नाही आहे 1 नंबरची नाटकेली पोरगी आहे ती या पोट्ट्याची म्हणून काळजी वाटते काळजी राहिली आता त्याला घरात आणावं कसं ना काय कसं आता स्वतःहूनच गेलं ना ते मला फोनच नाही करत ना मला तो उद्या काळजी नका करू तुम्ही काय काळजी करता समजन त्याला समजन बाहेरचं कसं राहते काय राहते समजन आपच समजलं का बरोबर येईन मग तो पाहिजे तुम्ही आपल्याला मनाची काही गरजच नाही त्याला घेऊ दे थोडीशी रट्टे गट्टे मग थोडी बी जास्त उडे मी अलगच राहतो मी अलगच राहतो त्या शालूचाच राग करे राहू सविते शालूचा राग नाही करायला पाहिजे पोरगी चांगली आहे ते माय नाही आहे तिला बाप नाही आहे एवढी चांगली पोरगी आहे ते मग आता पाहिलंच ना तू घरी कशी करते ते हसून हे ते असं वाटते का ते आपल्या सोन्यासारखी आहे म्हणून एकदम पोरीसारखी राहते पोरीसारखी राहिली किती चांगली राहते ती पोरगी जी शालू आहे ना घरात म्हणजे लय चांगलं वाटते लय पोरगी मस्त आहे ते मग आजी सांगायच्या पहिलेच करते त्या दिवशी माझ्या मैत्रिणी आल्या का नाही आणि बाजूच्या त्या 2 बाया आल्या अशाच आल्या भेटायला तर पटकन चाय मांडला तिनं पोहे बनवले आम्ही बोलता सांगायची गरजच पडली नाही तिले पट ते म्हणे ना बाकीच्या मायाला मैत्रिणा अहो बाई म्हणे हे सून तर लयच चांगली आहे हो तुई आपल्या बोलताच हिनं सगळं करून टाकलं म्हणे नाही खात करता त्याला प्लेट भर देऊ नाही दिली बाईनं मग आणि मस्त खाल्ल्या त्या बायानं पोहे खाल्ले चाय पिले मस्त मग हिरे राणी रे 1 कप चाय जरी मान म्हटलं ना तर तोंड हेकडं करे रूम मधूनच निघे नाही तिच्या रूम मध्ये बोलवायला जायला लागे आपल्याला कोण आलं कोण घरात गेलं काहीच पत्ता नाही तिले अशी होती जिथे
आम्ही तोपर्यंत आपल्याच याच्यात राहू देऊ शालूले. सागरे आलाय बी ना तरी तिले काढू नये आपण. आपल्याच ह्याच्यात राहू देऊ तिले. कायले काढतं तिले? आपली सून होय ना शेवटी, काही नाही म्हणलं तरी. नाही तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण मध्ये नाही काय पोरगी लय आवडली पाते. काही म्हणा, शालूचा स्वभाव लय आवडला मध्ये. लयच पोरगी मस्त आहे ती. कुठं गेली? कुठं दिसून नाही राहिली शालू. कुठं गेली तर? हाय तुमच्या याच्यात ना बोलण्यास विसरूनच गेली बाई मी. आजी टोपला आणायला सांगितलं मला तिनं कचरा भरासाठी. अंगण झाडून राहिली तिकडं. आपल्याला चाय दिला ना, म्हणते टोपला आणजा म्हणते आई येतानी. आणि इकडं तुमच्यासोबत बोलतच राहिली. झाला माझ्या चाय पे ना, मी टोपला नेऊन देतो. बसा तुम्ही चाय पेत, येतो मी लवकर.